हालेलुया, प्रेज द लॉर्ड. बोले येशू मसीह की, बोले येशू मसीह की. तुम्ही कशा आहात? आशीर्वादित आहात. मला माहिती आहे, जो परमेश्वराचं वचन ऐकतो त्यानुसार चालतो तो 101% आशीर्वादित असणार. आणि खूप साऱ्या आम्ही टेस्टमनी ऐकत आहोत की प्रभू या दिवसात तुम्हाला आशीर्वादित करत आहे. परिस्थिती बदलली जाते, जीवनं बदलली जात आहेत. आणि खरोखर आज ह्या सगळ्या दिवसांमध्ये तुम्ही खूप चांगल्या प्रकारे तुम्ही प्रभूला तुमच्या जीवनातली पहिलं स्थान प्रभूला देते, वेळ देत आहात आणि त्याचं प्रतिफळ आहे बरं का. आणि हे थोड्या वेळ संध्याकाळचे 10 मिनिट किंवा 15 मिनिट तुम्ही जे बसता याचं प्रतिफळ ही खूप आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 100% दिवसभर आपण आपल्या कामामध्ये आपल्या रोजच्या रुटीनमध्ये आहोत, पण ह्या रुटीनमधूनही आपण परमेश्वराला वेळ ही दिलीच पाहिजे, कारण तो आपला श्वास आहे, ते आपलं जीवन आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. त्याच परत एकदा प्रभूच्या वचनातून आपण बघूया. देवबाप आपल्याशी बोलणार आहे. सगळ्यांनी बोला बरं, प्रभू माझ्याशी बोलत आहे प्रभू माझ्याशी बोलत आहे आणि मी ऐकणार आहे. आणि मी ऐकणार आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि आज तुम्ही ऐकत आहात आणि मी तुम्हाला सांगेल वचनाद्वारे परमेश्वराच्या आशीर्वादाचा वर्षाव आपल्यावरती येणार. आमेन. येस, आमेन. लूक 11:28 वचन. चला आपलं बायबल उघडूया, आपलं बायबल घेऊन बसा. लूक 11:28. पण तो म्हणाला, जे देवाचे वचन ऐकतात आणि पाळतात तेच आशीर्वादित खरे. आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. 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 बायबलमध्ये लिहिलंय की हो जे देवाचे वचन ऐकतात, प्रेज द लॉर्ड, हालेलुया. जे प्रभू येशूचं वचन ऐकतात आणि पाळतात. बघा प्रभू काय म्हणत आहे, ऐकतात आणि पाळतात. पाळतात तेच आशीर्वादित आहेत. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण कित्येकदा काय करतो की वचन ऐकतो, पाहतो, बसतो, वाचतो, पण आपण त्यानुसार जगत नाही. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. पण मला सांगू द्या की परमेश्वराचं जे वचन आपल्याला सांगत आहे, प्रभू जे आपल्याशी बोलत आहे, त्यानुसार जर आपण स्वतःला जगायची सवय लावली, मला माहिती आहे आपण एका दिवसात नाही करू शकत, 2 दिवसात नाही, पण जर तुम्ही स्वतःला ती सवय लावून घेतली, नाही प्रभूने मला सांगितलं आहे ना, असं नाही मागायचं मी नाही मागणार, हे नाही करायचं मी नाही करणार, तसं नाही करायचं मी नाही करणार. आणि मी तुम्हाला सांगेल जे परमेश्वर आपल्याला वचनानुसार सांगतो किंवा शिकवतो त्यानुसार जगण्यासाठी जो जगतो ना तो खूप आशीर्वादित होतो, खूप आशीर्वादित होतो. नाही तर कित्येक लोक आमच्याकडे येतात आणि ते म्हणतात की नाही आम्ही चर्चला जातो, आम्ही प्रार्थना करतो, आम्ही उपवास करतो, आम्ही वचन वाचतो, पण आमच्या जीवनात आशीर्वाद का बरं येत नाहीत, का बरं आम्ही आशीर्वादित होत नाही? कारण का बायबलमध्ये क्लिअर लिहिलं आहे की जे वचन ऐकतात आणि पाळतात. पाळतात. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आपण स्वतःला तपासायचे की बाबा मी वचन ऐकतोय किंवा मी वचन वाचतोय किंवा मी चर्चला जातोय किंवा मी उपवास करतोय, पण मी परमेश्वराच्या इच्छेमध्ये जगतोय का? देव मला जसं सांगत आहे, परमेश्वर मला जसं सांगतोय त्यानुसार मी वागतोय का? का उगाच आपलं एक स्वतःला एक रूढी परंपरानुसार मी परंपरेमध्ये जगतोय का? नाही या दिवशी ना गुरुवार किंवा शुक्रवार माझा उपवास आहे बाबा. आणि उपवास म्हणजे काही लोकांचं असं असतं की सगळ्या जगाला कळतं की याचा उपवास आहे. असं नाही. आपण आपला उपवास किंवा आपली प्रार्थना आपण गुप्तपणे केली पाहिजे, की फक्त तुम्ही आणि तुमचा देव, तुमच्या देवाला कळायला पाहिजे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. जगाला उपवास आपला आहे किंवा आपण प्रार्थना करतो हे कळून त्याच्यापासून काही प्रतिफळ नाही, पण फक्त प्रभूला कळायला पाहिजे मी कसा जगतोय. कित्येक लोक म्हणतात की नाही मी चर्चमध्ये गेलो ना मी असं जगतो पवित्र जीवन, आणि बाहेर गेल्यावर काय? अरे रिअल जीवन जे असतं ना ते चर्चमध्ये नसतं. रिअल जीवन आपण बाहेर कसं जगतोय, आपलं बाहेरचं जीवन कसं आहे, किंवा मी तुम्हाला सांगेल की जेव्हा कोणी आपल्याला पाहत नाही तेव्हा आपण कसं जगतोय हे खरं जीवन आहे. कित्येक वेळ आपण काय करतो, नाही बाबा तो मला पाहतोय किंवा ती मला पाहते, मला असं जगलं पाहिजे, मला असं बोललं पाहिजे, मला तसं नाही. मी तुम्हाला सांगेल एक काय उपयोग नाही. नेहमी लक्षात ठेवायचं की एक कॅमेरा जो आहे तो माझ्यावरती ऑन आहे आणि तो कॅमेरा कधी बंद होत नाही, त्याची बॅटरी कधी लो होत नाही किंवा तो कधी हालतही नाही आपल्यावरचा, तो सदोगीत कॅमेरा लागलाय. आमेन. आणि म्हणून नेहमी आपल्यामध्ये ते भय असलं पाहिजे, कारण बायबलमध्ये काय लिहिलंय की परमेश्वराचं भय
हे ज्ञानाचा प्रारंभ आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर हे भय आपल्यामध्ये असलं पाहिजे की भले बाबा मला कुणी बघो न बघो, देव जसं सांगतोय मी तसं जगणार, मी त्याची वचनं पाळणारा बनणार, मी त्यानुसार कृती करणारा बनणार. कित्येक लोक फक्त रूढी परंपरेत करतात. आम्हाला ख्रिसमसला जायचं आहे, मला ईस्टरला जायचं आहे, मला गुड फ्रायडेला जायचं आहे, आणि वर्षभर मग कुठेही देव नसतो, कुठेही चर्च नसतं, कुठेही काही नसतं, आणि आपलं जगायचं म्हणून काय तर मी ख्रिश्चन आहे, काय तर मी बिलीवर आहे, असं जगून उपयोगाचं नाही. तर रोजचं जीवन जे आहे ते रोजच्या जीवनामध्ये आपण परमेश्वराबरोबर जगणं हे गरजेचं आहे. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आणि मी तुम्हाला सांगेल, असंच आपण जीवन जगू तर आपण आशीर्वादित होऊ. या पद्धतीने आपण जगू तर प्रत्येक भागामध्ये आपल्यासाठी मार्ग तयार केला जाईल. प्रत्येक गोष्ट आपल्यासाठी एक तयार असेल. कारण का तर जो देवाच्या इच्छेमध्ये जगतो, जो देवाच्या वचनानुसार जगतो, त्याच्या मार्गामध्ये आशीर्वाद येणारच, आमेन. त्याच्या वाट्यामध्ये समृद्धी येणारच. येस. कुठलीच गोष्ट मग तुम्हाला थांबवू शकत नाही. आपण कित्येक वेळेस काय करतो, याला ब्लेम कर, त्याला ब्लेम कर, नाही याच्यामुळंच माझं काम झालं नाही, त्याच्यामुळंच माझं झालं नाही, असं काही नाही. तुमच्यामुळं तुम्ही अडथळा बनताय. देवाने जर तुम्हाला ठरवलंय की तुला आशीर्वाद द्यायचा, तर कुणाच्याने थांबवू शकतच नाही, कोणी थांबवू शकत नाही. म्हणून आधी मला देवाच्या इच्छेमध्ये जगायचं आहे. मी वचन ऐकणारा बनेल आणि मी वचन पाळणारा सुद्धा बनेल. अजून एक आपण वचन वाचूया. इब्री करा 6 अध्याय आणि 14 वचन. इब्री 6:14 काढूया. येस, वाचूया. सापडले असेल. मी तुला आशीर्वाद देईनच देईन आमेन. व तुला वाढवीनच वाढवीन. येस, मी तुला आशीर्वाद देईनच देईन आणि मी तुला वाढवीनच वाढवीन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज प्रभू म्हणालाय, जर आपण देवाच्या वचनानुसार जगतोय ना, तर प्रभू काय म्हणतो, मी तुला आशीर्वाद देईनच देईन. कुणाच्याने थांबवू शकत नाही. कोणीही आपले आशीर्वाद थांबवू शकत नाही. देवाचा हात कोणाच्याने थांबवेल? देवाने जर ठराव पास केलाय मला आशीर्वाद देईनच देईन, तर तुम्ही कुणालाच म्हणू शकत नाही मी याच्यामुळं मी मागे आहे किंवा त्या व्यक्तीमुळं आज माझी उन्नती झाली नाही, असं होऊ शकत नाही. कारण प्रभू म्हणतो मी तुला वाढवीनच वाढवीन. जर परमेश्वराने ठराव पास केला आपल्याला वाढवायचा, कोणाच्याने थांबवेल? 100% आपण वरती जाणार. पण आपण काय करतो, भोवतालच्या परिस्थितीकडे पाहणं आपण जास्त लक्ष देतो आणि देव जे सांगतो त्याच्याकडे आपण दुर्लक्ष करतो. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. तर आजपासून आपण काय करणार आहोत, परमेश्वराकडे बघून जगूया. आमेन. खूप आनंद आहे. आम्ही ह्या दिवसामध्ये खूप साक्ष ऐकतोय की हो, खरोखर जसं आम्हाला परमेश्वर कळाला, जसं आम्हाला देव कळा. कित्येक ऑनलाईन जे लोक आम्हाला पाहतायत, भले आम्ही असं मला पाहिलं नाही आहे, समोरासमोर आम्ही कधी आलो नाही, पण तुम्ही कित्येक जण आम्हाला फोन करत आहेत की पास्टर किंवा सिस्टर, तुम्ही जे वचन सांगताय आम्ही त्यानुसार जगतोय आणि आज आमच्या घरात आम्ही आशीर्वादित झालो. कित्येक संसार, जे तुटलेले संसार होते, जे पती पत्नी एकमेकांपासून वर्षानुवर्ष वेगळे होते, पण आज त्यांनी परमेश्वराचं वचन ऐकलं, देवाचं वचन ऐकलं आणि त्यानुसार जगले आणि आज प्रभूने त्यांना एकत्रित केलंय. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. आज कित्येक लेकरं चुकीच्या मार्गावरती गेलेली, व्यसनामध्ये पडलेले, वेगवेगळ्या चुकीच्या गोष्टी करणारे, पण आज परमेश्वराचं वचन ऐकून आज ते देवाच्या मार्गात जगतायत. आणि एकदा का आपण परमेश्वराच्या मार्गात आलो ना, त्याच्या मागे सगळ्या गोष्टी स्टेप बाय स्टेप सुरळीत आपल्या जीवनात होणार. आमेन. प्रेज द लॉर्ड. तर हालेलुया. आपण आज निर्णय घेऊया की प्रभू, जर मी वचन वाचतो तर मी कृतीही करणार, जर मी वचन ऐकतोय तर मी ते पाळणार सुद्धा. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. म्हणून आपण नुसतं बडबड बडबड वाचत नाही बसायचं. प्रभू काय सांगतोय, भले तुम्ही दिवसातून 2 अध्याय वाचा, 3 अध्याय वाचा, पण प्रभू काय सांगतोय हे नक्की बघा. नाही तर मग अर्ध पुस्तक, अर्ध बायबल वाचले आणि डोक्यात मात्र काही नाही. कित्येक लोक म्हणतात की बायबल आम्ही 4-4, 5-10, 5-5 वेळा वाचले, 10 वेळा वाचले, आणि विचारलं गेलं तर डोक्यात काही नसतं बरं का. थोडं वाचा, 1 अध्याय 2 अध्याय वाचा, पण आपण काय वाचले त्यावरती मनन करा. प्रभू आपल्याशी काय बोलतोय त्याविषयी विचार करा आणि प्रभू तुम्हाला आशीर्वादित करेल. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. प्रकारे आपण आपले डोळे बंद करूया. माझ्या मागे एक प्रार्थना करा आणि आज प्रभू तुमच्या घरात, तुमच्या जीवनामध्ये आज प्रभू कार्य करणार आहे. आमेन. तर यावेळेस कृपा करून माझ्या मागे बघा. प्रभू येशू, प्रभू येशू आजपासून आजपासून
मी तुझ्यावर मी तुझ्यावर विश्वास ठेवतो. विश्वास ठेवतो. प्रभू येशू, प्रभू येशू, मी ऐकणारा नाही, मी ऐकणारा नाही, मी पाळणार आहे. मी पाळणार आहे. मी तू जसं वचन सांगेल मी तुझं वचन जसं तू सांगेल ऐकेल. ऐकेल त्यानुसार मी जगेल. त्यानुसार मी जगेल. प्रभू येशू, प्रभू येशू, मला क्षमा कर. मला क्षमा कर. तुमच्या पवित्र रक्तात तुमच्या पवित्र माझे पाप रक्ताने धुवून टाका. माझे पाप धुवून टाक. प्रभू येशू, प्रभू येशू, तूच माझा तारणहार आहेस, तारणहार आहेस, मुक्तीदाता आहेस. मुक्तीदाता आहेस. धन्यवाद येशू. धन्यवाद प्रभू येशू. येशूच्या नावात प्रभू येशूच्या नावात आमेन. आमेन. यावेळेस आपण आपल्या घरात आपले डोळे बंद करूया. जर तुम्ही आज प्रॉब्लेममध्ये समस्येमध्ये आहे, काही प्रश्न तुमच्याकडे असतील, आज आपण प्रार्थना करूया आणि तो उत्तर देईल. देवबापा, यावेळेस प्रभू येशूच्या नावामध्ये सर्व जे आम्हाला ऑनलाईन ऐकत आहेत, पाहत आहेत, आज आम्ही सगळ्यांना तुझ्या समोर आणतो. जे बेडवरती आहेत प्रभू, जे वर्षानुवर्ष आजारी आहेत, डॉक्टरांनी नो गॅरंटी सांगितली आहे, संपलेलं आहे, पण परमेश्वरा तुझं वचन जीवन देतं. येस लॉर्ड. तुझं वचन आरोग्य देणार आहे. आमेन. आज माझी प्रार्थना आहे की देवबाप्पा प्रत्येक शरीरामध्ये, प्रत्येक जीवनामध्ये तुझं आरोग्य वाहू दे. येस लॉर्ड. जो सैतान त्याला निराश करत आहे, आजारी पाडत आहे, डिप्रेशन, चिंता, काळजा, निघून जा. प्रभू येशूच्या नावात बरे व्हा. आमेन. प्रभू येशूच्या नावामध्ये बरे व्हा. यावेळेस देवबाप्पा त्यांच्या घरामध्ये आत्ता मी प्रार्थना करते, सगळं जी फूट आहे, जी भांडणं आहे, मिसअंडरस्टँडिंग आहे, पती पत्नीमध्ये जी भांडणं आहेत, आत्ता येशूच्या नावात निघून जाऊ दे. आमेन. देवबाप्पा तुझी शांती, एकी आणि प्रेम आम्ही स्वीकारत आहे. आजपासून प्रभू त्यांच्या घरामध्ये एक चांगल्या प्रकारचं वातावरण तयार होऊ दे. आमेन. आणि प्रभू एकमेकाला ते रिस्पेक्ट करू दे, मान देऊ देत आणि तुझ्यासाठी जगू दे. धन्यवाद पिते, तू आमची प्रार्थना ऐकली आहे. प्रभू येशूच्या नावात मागत आहे. आमेन. सगळ्यांनी म्हणूया आमेन. आमेन. प्रेज द लॉर्ड. हालेलुया. अँड गॉड ब्लेस यू. देवबाप तुम्हाला आशीर्वादित करो. थँक्यू.